बाजारातील कांद्याचे भाव सातत्याने कोसळत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। एकीकडे गेल्या महिन्यात कांद्याचे भाव गगनाला भिडले होते, तर त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसापासून कांद्याच्या भावात घसरण सुरू आहे। बाजार समितीत नवीन कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण होत असताना शेतकऱ्यांना आपला खर्च काढणे देखील कठीण होत आहे। त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना आपला शेतमाल कमी भावात विकावा लागत आहे। आता कांद्याचा हा प्रश्न असतानाच कांदा उत्पादकांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळते। नेमकं काय झालंय, कांदा बाजाराची नेमकी स्थिती काय आहे, याची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत। नमस्कार, मी श्रुती। ॲग्रिकोला चॅनलवर आम्ही खास शेतकऱ्यांसाठी प्रमुख असणाऱ्या कांदा, सोयाबीन, तूर, कापूस, हळद अशा बऱ्याच पिकांची माहिती घेऊन येत असतो। तुमचाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असतो। पण तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं आहे का? नसेल केलं तर आत्ताच करा आणि बेल आयकॉनवरही प्रेस करा, म्हणजे शेतपीक बाजारभावाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही। मंडळी, तर चला वळूयात आपल्या मूळ विषयाकडे। नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे। कांदा भाव घसरले आहेत हे तर आपण पाहिलंच। कांदा उत्पादक शेतकरी आधीच संकटात असताना आता त्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे हे देखील सांगते। कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आता नवीन संकट ओढावलं आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून गेल्या वर्षभरापासून निर्यात शुल्काबाबत दिलासा मिळालेला नाही। कांद्याचं निर्यात शुल्क 20% असतानाच आता काय तर बांगलादेशनं कांदा आयातीवर 10% शुल्क लादण्याचा निर्णय घेतल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला। यामुळे कांद्याचे बाजारभाव कोसळण्याची भीती व्यक्त होते। निर्णय काय आहे तर तेही सांगते। मुळात बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा कांदा आयात करणारा देश आहे। गेल्या वर्षात 20%, तर त्यापूर्वी 17% कांद्याची निर्यात एकट्या बांगलादेशात झाली होती। आता बांगलादेशातील कांदा सुद्धा बाजारपेठेत येतोय। या कांद्याला संरक्षण मिळावं आणि स्थानिक शेतकऱ्यांचं नुकसान टाळावं यासाठी बांगलादेशनं कांदा आयातीवर 10% शुल्क लादण्याचा निर्णय घेतलाय। 17 जानेवारी 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे। बांगलादेशाच्या या निर्णयामुळे आपल्या देशातील कांदा उत्पादकांच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे। कांदा बाजारात येत असल्यानं कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी बांगलादेशनं हा निर्णय घेतला आहे। आता निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी शेतकरी करत आहे, कारण बांगलादेशनं 10% आयात शुल्क वाढवले आहे। त्यातच पहिले केंद्र सरकारचं 20% निर्यात शुल्क आकारत आहे, म्हणजेच एकूण 30% निर्यात शुल्क जाणार आहे। आधीच 20% निर्यात शुल्क पुरत नसताना त्यात अजून 10% शुल्क वाढवलं आहे। बांगलादेश सरकारच्या या निर्णयामुळे भारतातून बांगलादेशात होणाऱ्या कांदा निर्यातीत घट होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचं दिसून येते। त्यामुळे सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा विचार करायला हवा होता, अशी मागणी होते। एकतर बाजारात कांदा भाव पहिलेच मोठ्या प्रमाणात घसरले आहेत। नेमकं कांद्याला बाजारात किती भाव मिळतो तेही सांगते। बाजारात माहिती विश्लेषण जोखीम व्यवस्थापन कक्ष यांच्या रिपोर्टनुसार 6 ते 12 जानेवारी रोजी कांद्याला किती भाव मिळाला तेही सांगते। लासलगाव बाजारात सरासरी 2188 रुपये भाव मिळाला। त्यानंतर सोलापूर बाजारात 1633 रुपये इतका भाव मिळाला होता। पिंपळगाव बाजारात 2216 रुपये इतका भाव मिळाला होता। त्यानंतर अहमदनगर बाजार समितीत 2300 रुपये इतका भाव मिळाला होता। पुणे बाजारात 2175 रुपये भाव मिळाला होता। त्या आठवड्यात सरासरी अहमदनगर बाजारात कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला होता, तर सोलापूर बाजारात सर्वात कमी भाव शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळाला होता। म्हणजे गेल्या महिन्याभराच्या तुलनेत जवळपास 1500 ते 2000 रुपयांची घसरण पाहायला मिळाली। आधीच भाव घसरले आहे आणि त्यात आता हा निर्णय। 17 जानेवारीला हा निर्णय झाल्यानं 18 जानेवारी रोजी कांद्याला प्रमुख बाजार समितीत किती भाव मिळाला तर तेही सांगते। 18 जानेवारी रोजी राज्यात कांद्यासाठी प्रमुख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सरासरी 2251 रुपये इतका भाव मिळाला। कमीत कमी भाव या बाजार समितीत कांद्याला 1000 रुपये मिळाला। या बाजारात या दिवशी कांद्याची आवक 15798 क्विंटल झाली। या दिवशी पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 2200 रुपये भाव मिळाला आहे, तर या दिवशी कमीत कमी भाव 700 रुपये मिळाला। येवला बाजार समितीत कांद्याला 1925 रुपये इतका बाजारभाव मिळाला। सोलापूर बाजार समितीत 1800 रुपये भाव मिळाला। अहिल्यानगरमध्ये याच दिवशी सर्वाधिक भाव मिळाला असून 1900 रुपये भाव मिळाला। या दिवशी सर्वात कमी भाव शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 155 रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला। बाजारात कांद्याला सरासरी भाव सध्या 1350 रुपये ते 2800 रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळत आहे। भाव मिळत नसल्यानं शेतकरी नाराज आहेत
आठवड्याभरापूर्वी लासलगाव येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तत्काळ शून्य करावं या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठं आंदोलन करण्यात आलं होतं। सरकार मात्र कांदा उत्पादकांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कारण कांदा हे नगदी पीक असून लोक त्याचा वर्षभर वापर करतात। त्याच वेळी रब्बीमध्ये कांद्याला मिळालेला विक्रमी भाव पाहता खरीपातही चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती। मात्र खरीप कांद्याची वाढती आवक आणि घटती मागणी यामुळे कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय। 4 महिन्याची मेहनत, सिंचन, औषध फवारणी करूनही खर्च निघत नसल्याचं शेतकरी सांगतात। वातावरणामुळे उत्पादन क्षमता घटली आहे, मजुरीची किंमत देखील वाढली आहे। शेतकरी अत्यंत बिकट परिस्थितीत आहे। अशा स्थितीत भविष्यात कांद्याची लागवड करायची का असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे निर्माण होतोय। हे केंद्र सरकारनं लक्षात घ्यायला हवं। तसंच सरकारकडे निर्यात शुल्क हटवण्याची मागणी शेतकरी करत आहे। आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय, पुढे कांदा भाव कसे असतील? केंद्र सरकार यावर काही तोडगा काढेल का? तर तेही सांगते। बाजार अभ्यासकांच्या मते सध्या बाजारात कांद्याची आवक वाढली आहे, त्यामुळे दरातील घसरण अजून काही दिवस राहू शकते। जर सरकारनं यावर काही तोडगा काढला तर दर सुधारू शकतात। हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज। तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी बाजाराच्या अपडेटकडे लक्ष देऊन कांदा विक्री करण्यास हरकत नाही। बाकी तुम्हाला कापूस, तूर, कांदा, हळद या पिकांची अपडेट हवी असेल तर न चुकता चॅनलवर एकदा फेरफटका नक्की मारा, म्हणजे एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही। आणि आता केंद्र सरकार यावर काय तोडगा काढणार याबाबत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।